आज सर्वप्रथम या धाकधुकीच्या जीवनामध्ये, या ताणतणावाच्या जीवनामध्ये 1 तास आपल्यासाठी, खास करून जे युवक युवती कॉलेजमधले मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी हे 1 तासाचं योग अभ्यास, त्याच्यामध्ये आपल्याला उपयोगी असलेले आसनं त्या कशा प्रकारे करायला पाहिजेत, त्याचं पूर्ण सेट 10 मिनटामध्ये तुम्हाला संपूर्ण 1 तासाचा अभ्यास करून दाखवणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शयनस्थितीमध्ये गेल्यानंतर आपले पूर्ण अंग पुरेल एवढा आपल्याला सतरंजीची आवश्यकता आहे. आणि हातावर काही जास्त घड्याळ वगैरे असेल तर थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे. सावकाश आपल्याला पद्मासन अवस्थामध्ये बसायचे आहे. पद्मासन कशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे? दोन्ही पाय अगोदर आपले पुढे आहेत. सावकाश उजवा पाय डावा पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. सावकाश डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. ही पद्मासनची अवस्था आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, आपला अंगठा आपल्या तर्जनीच्या जवळ अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि आपले दोन्ही हात सरळ आहेत आणि दोन्ही हाताचा हे भाग जे आहे हे आपल्या गुडघ्यावर आहे. तर ओंकार आपल्याला कशा पद्धतीने म्हणायचा आहे, त्याचा उपयोग काय थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ज्याप्रमाणे ओंकाराची आकृती असते, आपण फोटोमध्ये वगैरे ओंकार बघतो. ओंकार दिसायला आपल्याला एक वाटतो, पण त्याचे 3 स्वर आहेत: आकार, उकार आणि मकार. म्हणजे वर जे चंद्रकोर असतो तो आकार, नंतर उ शब्द आहे उकार, आणि मग शेवटी ज्याला ते वेलांटी असते ते मकार. मग ते 3 शब्दामध्ये आपल्याला एक ओंकार म्हणायचं आहे. मग ते म्हणायची पद्धत कशी आहे आणि त्याचा उपयोग काय आहे ते आपल्याला मी सांगतो. ज्यावेळेस आपण अ स्वर निघते, ते आपल्या नाभीपासून त्याचे स्वर निघतात. मग आपल्या पचन क्रियेसाठी त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला उपयोगी असतात. ज्यावेळेस ओठ गोलाकार होतो त्यावेळेस उकार हा शब्द निघतो आणि ते आपल्या त्याचे व्हायब्रेशन, त्याचे स्वर आपल्या हृदयासाठी चांगले उपयोगी असतात. आणि मग शेवटी दोन्ही ओठ ज्यावेळेस बंद होतात आणि त्याच्यानंतर जो स्वर निघतो मकार, ते आपल्या मेंदूसाठी खूप उपयोगी असते. आणि खास करून विद्यार्थ्यांना जे ताणतणाव आहे, एकाग्रता आहे, त्याच्यासाठी ते मकारचे व्हायब्रेशन्स खूप उपयोगी असतात. आता आपल्याला हे कशा पद्धतीने म्हणायचे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्या पद्धतीने म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगोदर ओंकाराची मी प्रार्थना म्हणतो, त्याच्यानंतर आपण ओंकार म्हणतो. एकच ओंकार म्हणायचं, फक्त तुम्हाला ते कशा पद्धतीने म्हणायचं मी दाखवतो. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. डोळे आपले बंद आहेत. भरपूर श्वास घ्यायचा आहे. आपल्या छातीमध्ये पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत आपल्याला ओंकारचा अभ्यास करायचा आहे. आता हे व्यवस्थित बघायचं आहे, कशा पद्धतीने 3 स्वर निघतात ते आपल्याला बघायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा ओंकारचा अभ्यास करायचा. त्यावेळेस अ जेव्हा स्वर निघतो त्यावेळेस ओठ आपले थोडेसे उघडे आहेत, आणि जेव्हा उकार होतो गोलाकार त्यावेळेस आपले ओठ पूर्ण गोल होतात आणि मकारच्या वेळेस आपले ओठ पूर्ण बंद होतात. हा संपूर्ण एक ओंकार हा 10 सेकंदाचा. त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. 2.5 सेकंद अकारासाठी, 2.5 सेकंड उकारासाठी आणि पूर्ण 5 सेकंद हे मकारासाठी आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीचा ओंकारचा अभ्यास हे आपल्याला नियमितपणे
सकाळी किंवा रात्री ज्यावेळेस झोपायच्या 15-20 मिनिट अगोदर आपण हे 21 वेळेस किंवा 51 वेळेस शांत प्रकारे म्हणून जरी झोपलात किंवा दिवसा सकाळी जरी केला तर संपूर्ण दिवस किंवा संपूर्ण रात छान आपल्याला चांगली झोप लागते, सगळं तणाव आपले दूर होतात. तर सावकाश आपल्याला पद्मासन सोडायचं आहे. त्यासाठी परत आपला ध्यानमुद्रेतून बाहेर यायचं आहे. सावकाश दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आणि पाय आपले दोन्ही जोडलेले आहेत, पाय सरळ. आता ह्याच्यानंतर पद्मासन सारखंच अजून एक आसन आहे वज्रासन. त्यावेळेस आपले डावा पाय पाठीमागे, उजवा पाय पाठीमागे, ही वज्रासनची अवस्था आहे. जसा पद्धतीने आपण पद्मासन करतो, काही जणांना पद्मासन बसायला अडचण असेल किंवा दोन्ही पद्धतीने आपल्याला ध्यानधारणेचा अभ्यास, प्राणायामचा अभ्यास करता येतो. हे आहे वज्रासन. खास करून वज्रासन हे एकच आसन असं आहे की तुम्ही जेवण झाल्यानंतर सुद्धा ताबडतोब या आसनामध्ये बसला तरी आपल्या पचनक्रियेसाठी आणि जेवलेलं जे आहे ते जीर्ण होण्यासाठी चांगल्या प्रकारे या आसनाचा उपयोग होतो. बसल्यानंतर बघा संपूर्ण तणाव आपल्या पाठीजवळ आलेल्या, पाठीचा कणा ताठ आहे. पद्मासनमध्ये असेल, वज्रासनमध्ये असेल, खास करून आपल्या पाठीच्या कण्यासाठी ह्याचा खूप उपयोग होतो. वज्रासनमध्ये बसायची सवय जर आपण केली तर आपल्या गुडघ्यांसाठी किंवा पुढे येऊन गुडघ्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी याचा अभ्यास खूप उपयोगी आहे. आता सावकाश आपल्याला ह्याच्यानंतर बघायचे सूर्यनमस्काराचा अभ्यास. एका सूर्यनमस्कारामध्ये 10 आसनांचा अभ्यास होतो. जर आपल्याजवळ 1 तास जरी वेळ नसेल किंवा कधी आपल्याला काम असतात, वेळ तेवढा नसतो, तर त्यावेळेस आपण फक्त 5 मिनटं सूर्यनमस्काराचा अभ्यास आपल्याला करायचा आणि त्याचा उपयोग एका सूर्यनमस्कारामध्ये 10 आसनांचा उपयोग होतो आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे. तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि तुमची पर्सनॅलिटी एक व्यवस्थित ठेवण्यासाठी या संपूर्ण सूर्यनमस्काराचा उपयोग होतो. मुलं असतील, मुली असतील तर ह्या सूर्यनमस्काराचा अभ्यास, बाकीच्या आसनाला वेळ नसेल तेव्हा ह्या सूर्यनमस्काराचा अभ्यास, सूर्यनमस्कार मात्र नियमितपणे आपल्याला करायचे. मग हे सूर्यनमस्कार कशा प्रकारे आपल्याला करायचे आहे ते आपल्याला बघायचं आहे. सावकाश परत वज्रासन सोडायचं आहे, दोन्ही पाय सरळ. मग सावकाश आपल्याला उठायचं. मग उठताना आपल्याला डायरेक्ट असं न उठता एक स्टेप बाय स्टेप उठायचा प्रयत्न करायचा. डावा पाय सरळ, डावा पाय मुडलेला, सावकाश, परत उजवा पाय जवळ, परत सावकाश उठून उभा टाकायचा आहे. आता सावकाश आपल्याला सूर्यनमस्काराची अवस्था घ्यायची. त्यासाठी दोन्ही पाय आपले जुळलेले आहेत, दोन्ही हात दोन्ही छातीच्या मध्ये. सूर्यनमस्काराला मंत्र आहे. मी आज एक मंत्र म्हणणार आहे, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार. आणि हे प्रत्येक आसन हे श्वसनाचे याच्यामध्ये बंधनं आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला सूर्यनमस्कार करायचा. मी सांगतो कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला श्वास सोडायचा आणि कशामध्ये आपल्याला घ्यायचा. आता सूर्यमंत्र. ओम ह्राम मित्राय नमः. सावकाश श्वास घ्यायचा आहे भरपूर. 2ला सावकाश श्वास सोडत खाली. दोन्ही हात आपले पायाच्या बाजूला आहेत, डाव्या आणि उजव्या पायाच्या. श्वास सोडलेला आहे. आता 3 श्वास घेत तिसरी अवस्था घ्यायची. श्वास घेत आपल्याला तिसरी अवस्था. मान पूर्ण पाठीमागे, कंबर मध्ये, पाय पूर्ण पाठीमागे. पायाचा तळवा बघा व्यवस्थित, गोलाकार करून पायाचा तळवा बघा व्यवस्थित. सावकाश श्वास रोखलेला आहे. आणि 4थी अवस्था. आता यावेळेस आपलं संपूर्ण शरीर एका लेवलमध्ये सरळ बघायचं. पाय बघा आणि सावकाश श्वास सोडत खाली. कपाळ आपलं जमिनीवर टेकलेला आहे. कमरेवर जवळचा भाग थोडासा उठलेला आहे. पाय आपले सरळ आहेत पाठीमागून. आणि सावकाश 6 श्वास घेत 6. मान पाठीमागे, कमरेजवळ भरपूर तणाव येतोय, मांडीजवळ, ते बघायचा प्रयत्न करायचा आहे, घ्यायचा प्रयत्न करायचा. मान पाठीमागे.
परत 7ला श्वास रोकत संपूर्ण अवस्था. पाय दोन्ही जमिनीवर टेकलेले, तळवा पूर्ण जमिनीवर आहे. हात पुढे आहेत, मान पाठीमागे आहे, जास्तीत जास्त पाठीमागे टाकायचे. 8 सावकाश डावा पाय पुढे, दोन्ही पायाच्या मध्ये, परत मान पाठीमागे. जी अवस्था तिसरी होती तीच अवस्था 8वी आहे. परत सावकाश दोन्ही पाय जुळून घ्यायचे. 9 आणि सावकाश 10. हे सूर्यनमस्कार हे एक आपण आता केलेलं आहे. आता अशा पद्धतीने नियमित अभ्यास करत ह्याचं वाढवत आपल्याला 21 पर्यंत रोज करायचे. एकदाच वाढवायचं नाही आहे. आज जर आपण 1 केलं तर उद्यापासून तिचा अवस्था 2, 3 असं वाढवत 21 आपल्याला पूर्ण करायचे. आणि नियमितपणे 21 किंवा जास्तीत जास्त कमीत कमी 14 आणि जास्तीत जास्त 21 सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा. मग सावकाश आपल्याला सूर्यनमस्कार सोडायचा आहे, खाली बसायचं आहे. परत पद्मासनमध्ये. आता आपल्याला योगासनाची 4 अवस्था आहे. शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती, बैठक स्थिती आणि दंड स्थितीमध्ये आपल्याला बघायचं. आपल्याला नियमितपणे 40 मिनटं आसनांसाठी आणि 20 मिनटं प्राणायामसाठी आपल्याला करायचं. आता शयनस्थितीमधले आसन. शयनस्थिती म्हणजे काय? पोटाचा भाग वर आहे, पाठ आपली खाली आहे. आता हे अशा प्रकारे शयनस्थितीचा अभ्यास आपल्याला करायचा. याच्यामध्ये आपल्याला उपयोगी 1, 2, 3 आसनाचा अभ्यास करायचा आहे. त्या सर्वांगासन आणि हलासन. सर्वांगासन हे संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवठा होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि जास्तीत जास्त पाय आपले नेहमी खाली असतात. पायाला रक्तपुरवठा शुद्ध होण्यासाठी सुद्धा या आसनांचा उपयोग होतो. मेंदूला शुद्ध रक्तपुरवठा होतो, आपल्या हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा होतो. मग हे कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे? त्यावेळी आपली अवस्था कशी असते? पाय वर असतात आणि आपलं संपूर्ण शरीर हे खाली. आता हे बघायचं आहे आपल्याला. असं आहे हळूहळू, असं आहे हळूहळू. आता दोन्ही पाय आपले, दोन्ही हात सरळ आहेत. श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत दोन्ही पाय वर करायचे. सावकाश पूर्ण वर इथपर्यंत केल्यानंतर सावकाश पाठीला थोडासा झटका द्यायचा आहे आणि सावकाशपणे पाठ पूर्ण उचलण्याचा प्रयत्न करायचा. आता बघायचं आहे. दोन्ही पाय आपले वर आहेत, पूर्णपणे पाय सरळ आहेत. पाठीजवळ हाताचा आधार घ्यायचा आहे. या अवस्थेमध्ये हे सर्वांगासन. संपूर्ण शरीराला या पूर्ण आसनांचा उपयोग होतो. आणि मग हेच आसन हळूहळू हलासनमध्ये न्यायचं आहे. म्हणजे त्यावेळेस आपले दोन्ही पाय पाठीमागच्या दिशेला, पाय सरळ आहेत. एक सावकाश आसन सोडायचं. पाय सर, मग सावकाश थांबायचं. आता ह्याच्यानंतर शवासनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. शवासन आसन केल्यानंतर येणारा तणाव किंवा आपल्याला जास्त ताण जर झालं त्यावेळेस आपल्याला शवासनचा अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस दोन्ही पाय इकडे पायाकडे, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, दोन्ही हातामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि सावकाश आपली मान डावीकडे किंवा उजवीकडे घ्यायचं आहे, गल्लेली आहे. आणि सावकाश शवासन करतात. शवासनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. 1 मिनटं 2 मिनटं असं शवासनचा अभ्यास सुद्धा वाढवायचा आहे. संपूर्ण ताण, मानसिक आणि शारीरिक ताण दूर करण्यासाठी शवासनचा आपल्याला उपयोग करायचा आहे. सावकाश शवासन सोडायचे. अशा पद्धतीचं शवासन आहे. आणि सावकाश हे आसन सोडून आपल्याला उठायचं आहे आणि आपल्याला परत पद्मासनच्या अवस्थेमध्ये यायचं आहे. आता हलासन हे कशासाठी आहे की हलासनमध्ये आपली अवस्था पूर्ण पाठीमागे गेली होती. आपले दोन्ही पाय पाठीमागे जमिनीवर लागले. पण हलासन हे जे शेतामध्ये आपण बघतो नांगर असते, हल,
त्या पद्धतीने आपल्या शरीराची अवस्था होते, म्हणून त्याला हलासन हे नाव दिलेलं आहे. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या पायासाठी, आपल्या ओटीपोटासाठी, पाठीसाठी हा उपयोगी असा हे आसन. आता हे शयन स्थितीमधले आसन. अजून एक खास विद्यार्थ्यांसाठी हे विपरीत शयन स्थितीमधले आसन आपण बघायचे. ते 2च आसन आपल्याला बघायचे. त्यामध्ये सावकाश परत वज्रासनमध्ये यायचं आहे. आता विपरीत शयन स्थितीमध्ये आपल्याला आता पोट आपलं जे आहे जमिनीवर आहे आणि पाठ वर आहे. आता सावकाश पाय पाठीमागे, डावा पाय, उजवा पाय खाली. मग आपल्याला उपयोगी ह्याच्यामध्ये आसन कोणतं आहे? सर्वांग सरळ हस्त भुजंगासन. भुजंग म्हणजे साप. सापासारखी आपली अवस्था होते आणि आपलं पाठीचा कणा, खांदे, हात या संपूर्ण भागाला याचा तणाव मिळतो, तो आपल्याला करायचा आहे. सावकाश दोन्ही हात आपले छातीजवळ, सावकाश हात वर, हळूहळू हळूहळू पाठीमागे येण्याचा प्रयत्न करायचा आहे. हात आपले सरळ झालेले आहे. कमरेपाशी मान पाठीमागे, कमरेजवळ लक्ष द्यायचं आहे. भरपूर ताण आपल्या कमरेला, हाताला मिळतोय, मांडीला मिळतोय, घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश आसन सोडायचं. या दोन्ही आसनांविषयी परत तुम्हाला सांगणार आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे सहजहस्त भुजंगासन. एकदम सोपं आसन आहे, खास विद्यार्थ्यांसाठी. दोन्ही हात आपले पाठीमागे, पाय दोन्ही हात गाल आपल्या, दोन्ही हात आपल्या गालावर. हे सर्वांसाठी उपयोगी आहे की ज्यावेळेस हे कधीही आपण करू शकतो. मानेचा त्रास होत असेल त्यासाठी हे सहजहस्त भुजंगासनचा खूप उपयोग होतो. सावकाश सोडा. अजून एक आसन. दोन्ही पाय फोल्ड आहेत आणि सावकाश आपल्याला आसनाचा अभ्यास करायचा. जास्तीत जास्त तणाव आपल्या मांडीवर येतोय, मान पाठीमागे आहे. सावकाश आसन सोडायचं आहे. आणि हे जसं आपण शयन स्थिती शवासन केलं होतं, आता विपरीत शयन स्थितीमधलं आरामाचं आसन आहे मकर आसन. मकर आसन. आराम. जे ताण आपल्या शरीराला आला होता तो आपल्याला या मकरासनमध्ये दूर करायचा. सावकाश उठून बसायचा. आवाज गेली. आता बैठक स्थितीमधले 2 आसन आपल्याला बघायचे. पश्चिम उत्तानासन. या आसनांमध्ये आपली अवस्था आहे, आपलं कपाळ जास्तीत जास्त आपल्या गुडघ्यापर्यंत न्यायचं आहे. पाय सरळ आहेत. आता एका आसनांमध्ये किती आसनांचा फायदा होतो आपल्याला बघायचा आहे. खास करून विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी असे आसन आहेत सगळे. या पूर्ण आसनांमध्ये सूर्यनमस्कार असेल, हे सगळ्या आसनांमध्ये आपल्या पाठीचा कणा हे व्यवस्थित राहण्यासाठी, त्याचा त्रास आपल्या, कारण अभ्यास करताना आपण जास्तीत जास्त वाकून असतो, भरपूर तणाव आपल्या पाठीला वगैरे येतो, तर ते संपूर्ण दूर करण्यासाठी या आसनांचा आपल्याला उपयोग करायचा. आता हे पश्चिम उत्तानासन. सावकाश, पाय सरळ, जुळलेले हात आपले वर आहेत आणि श्वास सोडत आपल्याला खाली वाकायचे. हळू हळू हळूहळू आपले दोन्ही हात आपल्या पायाजवळ आणि श्वास सोडत आपले कपाळ जे आहे गुडघ्याकडे न्यायचं आहे. सावकाश हळूहळू न्यायचा प्रयत्न करा. हो, जेवढं खाली वागता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न करायचा.
सावकाश वर. आता हे आसन करताना बघायचे आपल्या मांडीला आणि आपल्या पाठीला भरपूर ताण मिळतो. तो ताण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्या शरीराला त्या आसनांचा उपयोग होतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर आपल्याला अजून एक आसन बैठक स्थितीमध्ये बघायचं आहे. सावकाश उजवा पाय डाव्या पायाच्या बाजूला ठेवायचा, अर्धमच्छिंद्र आसन. सावकाश डावा पाय पाठीमागे आणि हे पाय थोडंसं पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा. आता या एका आसनांमध्ये आपल्या पाठीचा कणा हा थोडासा त्याला दाब मिळतो आणि तो थोडासा फिरतो आणि त्याच्यामुळे त्याची लवचिकता वाढण्यामध्ये या पाठीचा कण्याचा आपल्याला या आसनांचा उपयोग होतो. सावकाश डावा हात आपला उजव्या मांडीच्या इथून आणण्याचा प्रयत्न करायचा. उजवा हात पूर्ण पाठीमागे, सावकाश पूर्ण पाठीमागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून पाठीमागचा जे काही भाग आहे तो भिंत आहे ते दिसायला बघण्याचा प्रयत्न करायचा. आता बघायचं आहे सावकाश आपल्या पूर्ण मानेला पाठीला, पाठीचा कणा बघा, त्याला भरपूर ताण मिळतोय. सावकाश मान सरळ करून घ्यायचं, सावकाश आसन सोडायचं. आता हात डावा हात मग उजवा हात सरळ, पाय सरळ. आता हेच आसन आपल्याला विरुद्ध बाजूने करायचं. त्यावेळेस उजवा पाय इकडे होता, आता डावा पाय इकडे ठेवायचा आहे. सावकाश. आता उजवा हात बघायचा आहे पाठी. सावकाश आसन सोडायचं. तर हे बैठक स्थितीमधले आसन आहे. मग परत येणारा तणाव दूर करण्यासाठी परत आपल्याला थोडासा वेळ शवासन करायचं. परत दोन्ही पायामध्ये अंतर, सावकाश, दोन्ही हात, हे शवासन. हे शवासनचा अभ्यास करायचा आहे. पण सावकाश उठायचं आहे. आता हे शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती आणि बैठक स्थितीमधले आसन झाल्यानंतर आपल्याला दंड स्थितीमधले 2 आसनांचा अभ्यास करायचा. जे आपल्याला उपयोगी होतील तेवढाच अभ्यास आपल्याला करायचा आहे नियमितपणे. आता आपल्याला दंड स्थितीमधील पहिलं आसन वीरासनचा अभ्यास करायचा आहे. वीरासन म्हणजे आपली अवस्था ही जेव्हा आपण चित्र बघतो युद्धाला वगैरे गेल्यानंतर जे सैनिकांची अवस्था असते तलवार घेऊन असं पाठीमध्ये, त्यावेळेस तशी अवस्था या आसनांचा होतो वीरासन. तर हे उजवा पाय पुढे जास्तीत जास्त खाली वाकवलेला, दोन्ही हात आणि सावकाश आपल्याला हळूहळू पाठीमागे न्यायचे. त्याच्याने आपल्या आसनांचे फायदे होतातच, आपली एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा या आसनांचा उपयोग होतो. जास्तीत जास्त पाठीमागचा पाय सरळ, सावकाश सोडायचा आहे, तर पाय सरळ. हेच आपल्याला विरुद्ध बाजूने करायचे. जास्तीत जास्त डावा पाय मोडून गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हात गुडघ्यावर, सावकाश. हे आता ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला आसन बघायचं आहे दंड स्थितीमध्ये, त्रिकोण आसन. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, परत हे पाय मोडून घ्यायचा, असा वळवायचा आहे आणि आपला डावा हात पूर्ण त्या पायाच्या तिथे ठेवून आपला उजवा हात त्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करा.
सावकाश सोडायचं आहे. हे पाय असंच ठेवायचं आहे, फक्त इकडची हालचाल करायची आहे. हे पाय डावा पाय परत उजव्या. आता असं सेम आसन आहे उजवा. आता संपूर्ण तणाव उजव्या भागाला मिळतो ते घेण्याचा प्रयत्न करा. सावकाश असं सोडायचं. आता सावकाश पद्मासन मध्ये बसायचं आहे. हे सूर्यनमस्कार शयन स्थितीमधले आसनं, विपरीत शयन स्थितीमधले आसनं, बैठक स्थिती आणि दंड स्थितीमधले आसनांचा अभ्यास झाला. हे आपण थोडक्यामध्ये सांगितलं तर आपल्याला उपयोग कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण आज एक सूर्यनमस्काराचा अभ्यास केला तर हे सूर्यनमस्कार वाढवत वाढत ज्यावेळेस तुम्ही 14 करता किंवा 21 जसं तुमच्याकडे वेळ आहे, तर त्याचे उपयोग आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे होतो. आपली पर्सनॅलिटी एक व्यवस्थित राहण्यासाठी आणि आपलं शरीर मजबूत राहण्यासाठी हा सूर्यनमस्काराचा खूप छान असा उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे सर्वांग शयन स्थितीमधले आसन, सर्वांगासन, हलासन. मग हे आपण आज थोडक्यामध्ये आपण केलं, पण ह्याची ज्यावेळेस आपण याची वेळ वाढवतो, जेवढं वेळ वाढवतो तेवढं उपयोग आपल्याला होतो. मग वेळ कसं वाढवायचं आहे की नियमितपणे याचा अभ्यास करत शरीराला सवय झाल्यानंतर हळूहळू याची वेळ वाढवायची. आज समजा आपण एक मिनिटासाठी सर्वांगासन केलेलं, तर उद्या 1.5 मिनटं, परवा 2 मिनटं, असं वाढवत तुम्ही जास्तीत जास्त 5 मिनिटापर्यंत ह्या सर्वांगासनचा अभ्यास करू शकता. आपल्याला जसं वेळ आहे तेवढं वेळ काढून आपल्याला हे अभ्यास करायचा. प्रत्येक आसनांचं असंच स्थिर सुखम आसनम. आसन म्हणजे योगा म्हणजे व्यायाम नाही, व्यायाम वेगळं आहे आणि योगाभ्यास वेगळं. योग अभ्यास हे शरीर आणि मन हे जोडण्यासाठी योगाचा अभ्यास आहे. तुम्हाला जास्तीत जास्त स्थिर जेव्हा तुम्ही राहता तेव्हा आपल्या शरीराच्या प्रत्येक अंगाला त्याचा फायदा होतो. हाडं मजबूत होतात, शरीर आपलं मजबूत होतं. आता तुम्ही बघा, ज्यावेळेस आता हे प्रत्येक आसन केल्यानंतर दम लागले की आपल्याला शवासनचा अभ्यास करायचा. शवासनने आलेला तणाव दूर होऊन एकदम रिलॅक्स होते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे आसन करायचे. घाम येईपर्यंत, दम लागेपर्यंत आपल्याला हे योगासनामध्ये ही पद्धत नाही. योगासन हे एकदम शांतपणे, प्रसन्नपणे करायचं आहे. आणि ह्याच्यात योगाचं एक वाक्यच आहे, स्थिर सुखम आसनम. म्हणजे स्थिरतेमध्ये जेव्हा तुम्ही राहता आसनांच्या, त्यामध्ये तुम्हाला आनंद बघायचा प्रयत्न करायचा आहे, सुखकारकता बघायचा प्रयत्न करायचा. किती जरी तणाव आलं तरी त्याची जाणीव तुम्हाला होऊ न होता जेव्हा तुम्ही आसनं करता तेव्हाच तुमचा आसनांचे अभ्यास व्यवस्थितपणे चालू आहे असं समजायचं. मग आता हे आसनांचा अभ्यास झाला. आता ह्याच्या पुढे आपल्याला हे 40 मिनिटात आपल्याला हे पूर्ण आसन करायचे. म्हणजे आज आपण एक सूर्यनमस्कार बघितला, 1 मिनिटामध्ये एक सूर्यनमस्कार. पण ज्यावेळेस आपण हे वाढवतो सूर्यनमस्कार 14, 21 जेव्हा करतो, नॅचरली हे 5 ते 10 मिनिटामध्ये सूर्यनमस्कार होऊन जातात. त्याच्यानंतर मग सर्वांगासन, त्याच्यानंतर मग हलासन. मग प्रत्येक याच्यात जसं जसं वेळ वाढवत जातो आपण तसं ते पूर्ण 40 मिनिटाचा अभ्यासक्रम आपण व्यवस्थितपणे करून ठेवायचा. आता हे झाले 40 मिनिटं आसनांचा अभ्यास. आता 20 मिनिटामध्ये आपल्याला प्राणायामचा अभ्यास करायचा. मग प्राणायाममध्ये सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे, तर हाताची ते पोझिशन बघायची आहे. हे हात ज्ञानमुद्रेमध्ये आहे, हात सरळ आहेत. आणि सावकाश आपल्याला श्वसनाचा अभ्यासपासून आपल्याला प्राणायामचा अभ्यास करायचा. सुरुवात लगे आपल्याला अनुलोम विलोम असं नाही करता, अगोदर श्वसनाचा अभ्यास आपल्याला करायचा. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करा. म्हणजे जास्तीत जास्त श्वास आपल्या छातीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्या पद्धतीने करायचं आहे. बघा, भरपूर श्वास घ्यायचा आहे. डोळे मिटलेले आहेत अलगद. सावकाश श्वास सोडायचा. अजून एकदा बघा, भरपूर श्वास घ्यायचा आहे.
सावकाश श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दीर्घ श्वसनचा अभ्यास करा. मग हे किती करायचे, तर हे हळूहळू वाढवत, म्हणजे आज 5दा केलं तर उद्या 10, 15, म्हणजे 21 वेळेस आपल्याला नियमितपणे हे करायचा प्रयत्न करायचा. आता त्याच्यानंतर जलद श्वसन. श्वास घ्यायचा आणि सोडायचं जलद गतीने. हे आपल्यालाच करायचं आहे, त्याच्यासाठी हे व्यवस्थित समजून घेऊन करायचं आहे. हे जसं आसनं दिसतात तसं हे श्वसनाचा अभ्यास दिसत नाही. त्याच्यामुळे आपण हे अगोदर व्यवस्थित समजून घेऊन हे जलद श्वसन आणि दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपल्याला नियमितपणे करायचा. मग हे दोन्ही झाल्यानंतर कपालभाती याचा अभ्यास आपल्याला करायचा प्रयत्न करायचा. आता कपालभातीमध्ये आपले दोन्ही हात सावकाश गुडघ्यांवर. कपालभाती म्हणजे जसं आपण ते भाता जसं ज्या पद्धतीने वर खाली होतो त्या पद्धतीने आपल्याला हे कपालभातीचा अभ्यास आहे. आणि त्याचा उपयोग आपल्या श्वसन क्रियेला, आपल्या छातीमध्ये जे काही कफ वगैरे असेल ते अशुद्ध बाहेर जाण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला होतो. तर हे भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि छातीला धक्का देत आपल्याला हा अभ्यास करायचा आहे कपालभातीचा. आणि ह्याचे व्हायब्रेशन्स आपल्या मेंदूला सुद्धा, आपल्या कपाळाला सुद्धा होतात आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. त्याचे धक्के, त्याचं व्हायब्रेशन्स आपल्या कपाळापाशी सुद्धा जाणवतो आणि आपल्याला मेडिटेशनसाठी सुद्धा या कपालभातीचा उपयोग होतो. याच्यासाठी भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि धक्का देत श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कपालभातीचा अभ्यास करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे आणि छातीला धक्का देत आपल्याला बसून सोडायचं. ही प्राणायामच्या सुरुवातीची सगळी अवस्था आहे. आपल्याला डायरेक्ट एकदम अनुलोम विलोम करायचा नाही आहे, त्याचा उपयोग आपल्याला होत नाही आहे जास्त. अनुलोम विलोम करायच्या अगोदर आपली श्वसन क्रिया ह्याच्यानी पूर्ण शुद्ध करायची आहे. शुद्ध केल्यानंतर मग आपल्याला अनुलोम विलोमचा अभ्यास करायचा आहे. आता मी एक अनुलोम विलोम करून दाखवतो. हे अभ्यास जसं जसं तुम्ही सराव करत जाता जास्तीत जास्त तुम्ही करू शकता. 21 वेळेस करा जसं तुमच्याकडे वेळ आहे, पण एकाच वेळेस एकदाच आपल्याला हे कोणचंही करायचं नाही. हळूहळू करत जायचं तरच त्याचा फायदा होतो. तर हे उजवा हात बघा. उजवा हात आपला एक ज्ञानमुद्राची अवस्था आहे. आपले दोन्ही बोटं हे सावकाश आपल्या तळहाताला चिटकलेले आहेत. उजवा हात, उजवा अंगठाकडे लक्ष द्या. उजवा अंगठा सावकाश आपल्या उजव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे. प्राणायाम अनुलोम विलोमची सुरुवात डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे, उजव्या नाकपुडीने परत घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. तर एक आवर्तन होतो. इकडे लक्ष द्यायचे. कशा पद्धतीने करायचं आहे. डावा अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर, उजवी नाकपुडी पूर्ण बंद आहे आणि डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेतोय. आता डावा हात, आता इकडे लक्ष द्या, पूर्ण इकडे बघा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. सावकाश ते श्वास तसंच आपला रोखलेला आहे. या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. पूर्ण श्वास सोडायचा आहे. कोणतंही आपल्या पोटामध्ये कुठं श्वास रोकायचा नाही, पूर्ण श्वास सोडून द्यायचा आहे. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डावी नाकपुडीने श्वास सोडायचा. तर हे एक आवर्तन झालं. तर अशा पद्धतीने अभ्यास करत करत आपण नियमितपणे जसं आपल्याकडे वेळ आहे त्या पद्धतीने 21 आवर्तनं आपल्याला करायचा प्रयत्न करायचा. सावकाश दोन्ही हात परत. हे नीट समजून घेऊन याचा अभ्यास करायचा आहे. योगा म्हणजे मी अगोदर सांगितलं व्यायाम नाही.
आणि आसनांचा समजा एखाद्या वेळेस आपण चुकीच्या पद्धतीने झालं तर ते आपण व्यवस्थितपणे त्याला नंतर आपण कव्हर करू शकतो. पण प्राणायाम आपण व्यवस्थित समजून घेऊनच करायचा आहे. अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल, श्वसनाचा अभ्यास असेल, हे व्यवस्थित आपल्याला समजूनच करायचं आहे. कारण ह्याचे जर आपण चुकीच्या पद्धतीने केले तर ह्याचे प्राणायामचे साईड इफेक्ट होऊ शकतात. आसनं जर चूक झाले तर आपल्याला नंतर ते आपल्याला दिसतात, ते आपल्याला नंतर कव्हर करता येतो. पण प्राणायामसाठी हे समजून घेऊन अगोदर प्राणायाम व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊनच मग त्याचा सराव जास्तीत जास्त करायचा आहे. तर हे संपूर्ण हे थोडक्यातमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि हे शयनस्थिती असेल, सूर्यनमस्कार असेल, एवढे जरी आसन तुम्ही 1 तासामध्ये 40 मिनटं हे आसनासाठी, तर जेवढे आसन मी तुम्हाला सांगितले, शयनस्थितीमधले 2, विपरीत शयनस्थितीमधले 2, बैठक स्थितीमधले 2 आणि दंडस्थितीमधले उभा टाकून केलेले, असे हे 4 स्थितीमधले एवढे जरी आसन, ह्याची वेळ वाढवत हळूहळू 40 मिनटं हे पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर मग 20 मिनटं राहिलेले हे प्राणायामसाठी ठेवायचे आहे. प्राणायाममध्ये जलद श्वसन, दीर्घ श्वसन, जलद श्वसन, त्याच्यानंतर कपालभाती, मग त्याच्यानंतर पूर्ण अनुलोम विलोमचा अभ्यास आपल्याला करायचा. भरपूर अभ्यास आहे योगासन. पण आपल्याला मुळात आपल्याला वेळ नसल्यामुळे आपल्याला कमीत कमी ह्याच्यामध्ये रोज 1 तास आपल्यासाठी काढायचा आणि 1 तासासाठी हे पूर्ण अभ्यास आपल्याला करायचा आहे. व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं समजा आपल्याला तेवढं वेळ नसेल तर मग कमीत कमी सूर्यनमस्कार तरी आपल्याला नियमितपणे करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी परत एकदा सांगतो की ज्यावेळेस आपण योग अभ्यासाची सुरुवात करू तेव्हा कोणतेही पुस्तकं न वाचता किंवा टी व्हीवर जर योगा कोणी करत असेल तर ते पाहून आपण सुरुवात त्याची करायची नाही आहे. कारण चुकू शकते, तुम्हाला कोणी सांगणार आवश्यक आहे. म्हणून 1 महिना तरी कमीत कमी योगाचं वर्ग तुम्ही करा की तुम्हाला तज्ज्ञ शिक्षक कोणी व्यवस्थित प्राणायाम आसनं तुम्हाला सांगू शकतील. 1 महिन्यानंतर तुम्ही ते घरीसुद्धा ते व्यवस्थितपणे करू शकता. काही शंका असेल तर तेव्हाच तुम्ही विचारून ती शंका क्लिअर करा आणि त्याच्यानंतरच योगाचा अभ्यास करा. कारण आपल्या मनाने टी व्ही पाहून किंवा पुस्तक पाहून आपल्या मनाने आपण करू नका. कारण योग हे समजा चुकलं तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा होतात. त्याच्यासाठी अगोदर एका तज्ज्ञाकडून आपण एक पूर्ण 1 तासाचा योग अभ्यास 1 महिन्यासाठी करा. 1 महिन्यानंतर तुम्ही ते योगा करू शकता. परत 1 ओंकार म्हणून आपण आपला अभ्यास थांबतो. परत हाताची ज्ञानमुद्रा पद्मासनमध्ये आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. 1 ओंकार म्हणतो. परत एकदा बघा कशा पद्धतीने आपण म्हणतो. हात करायचे, डोळ्यावर ठेवायचे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. परत पाय थोडेसे ओढलेल्या अवस्थेमध्ये सावकाश उठून उभा टाकायचा आहे. दोन्ही हात सरळ नमस्कार वर आणि सावकाश आपल्या अंगठ्यांवर आपल्याला उभा टाकायचा प्रयत्न करायचा आहे. सरळ बघायचं आहे. हे सुद्धा आसन आहे, खूप छान. याच्याने आपली एकाग्रता वाढण्यास मदत होते. सावकाश आसन सोडायचं आहे. हरिओम.